खोटं बोलू बाई 2 खोटं बोलू 2 खोटं बोलू बाई 3 खोटं बोलू 12 चौकी वाडा दारात गाडी घोडा घोड्याला खायला पुरण पोळी बाई रुपेरी थोडा आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची असं सासर नको ग बाई नाव नुसतं मोठं ज्याचं लक्षण बारी खोट पहिलं मा गणेश देवा माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा मला हवा करतार चंद्रपोळी चोपडीत माझा संसार 3 दगडांची चूल फुंकणे निखारे मुठभर जोंधळात सुख माझे सारे नांदा सौख्य भरे नांदा सौख्य भरे नांदा सौख्य भरे नांदा सौख्य भरे बाप रे स्वानंदी तू असं बोललीस त्याला? हो आता बघ त्याची हिम्मत नाही होणार आपल्या घरची पायरी चढायची. पण त्याचा काही नेम नाही म्हणजे तो ना तुझ्यावर जाम फिदा आहे ग. आणि एवढं सगळं ऐकूनही तो आला तर नाही म्हणजे आपण काय करायचं? नाही येणार तू. आणि तसंही मी त्याला सांगितलंय मला बघायला मुलाकडची मंडळी आली. ग तेच ना तेच ऐकून हिच्या घरच्यांना सगळं सांगावं त्याचा सोक्षमोक्ष लावावा असं मनात ठरवून सुद्धा तो येऊ शकतो ना. आता जर का तो आला ना मी ना त्याचा स्वानंदी अगं दार उघड ना. काय ग किती वेळ तुम्हाला? आणि तुला तिला घेऊन यायला सांगितलं होतं ना. एक काम धड करू नकोस तू मला का ओरडतेस आई? हिची तयारी नव्हती झाली. हो झाली का तयारी मग? छान दिसतेस अगदी. पण तू इथे काय उभी आहेस? बाहेर चल ना. नाही म्हणजे मुलगा यायचाय अजून. अगं पण तोपर्यंत त्याच्या घरच्या लोकांना भेटून घे ना. आई माणसं कशी आहेत ग? आणि ती रुबाबदार बाई आहे ती कोणी मुलाची? आई आहेत त्या मुलाच्या. नीट बोल जरा. स्वानंदी अगं खरंच खूप छान माणसं आहेत ग. अगं त्या स्वतःच म्हणत होत्या की मुलगा येईपर्यंत स्वानंदीला आतच बसू दे. अशा वेळी गोंधळतात ना ग मुली. पण आम्हीच म्हटलं काही प्रॉब्लेम नाही आम्ही बोलवतो स्वानंदीला. चल चल पटकन बाहेर या दोघी जणी. हा वेळ नका काढू चला. जायचं बाहेर? ललिता नीलला जरा फोन लावून बघ बरं. मी बघतो. आलं आपण या ना या. येऊ ना. हो या ना या. हा एवढं झालं तरी आलाय बघ निर्लज्जासारखा. कोणीतरी आलंय. स्वानंदी आता आपली वाट आहे ग. या या ना या या प्लीज. हेमंत अरे तू ओळखलं नाहीस काय ना? फोटो पाहिला होतास ना? काय ग म्हटलं नव्हतं आमचा नील 16 आणे आहे म्हणून. स्वानंदी हा तुला बघायला आलेला मुलगा आहे. इंद्रनील अरे किती उशीर. मुलीकडचं झाले म्हणून असं ताटकळत ठेवायचं का त्यांना? नाही हो तसं काहीच नाही. तुमच्याशी ओळख झाली गप्पा झाल्या. आम्हाला फार आवडला तुमचा स्वभाव. अंजली अगं चांगल्या माणसांचं सगळ्यांशीच पटतं. आमच्या ललिताला सुद्धा आवडलं तुमचं कुटुंब. काय प्रश्नच नाही. खरंच प्रश्न नाही. आता फक्त स्वानंदीला बोलवा.
हो वाचणारच नाही. तुमच्यासारख्या मुलींचं ह्या वेळेला मुलांकडे काय काम असतं हे चांगलंच माहितीये मला. हे संस्कार केलेत का आई वडिलांनी? आणि या 1.5 दमडीच्या फोनसाठी माझा मुलगा तुला त्रास देईल? आमच्या नोकरांकडे सुद्धा याच्यापेक्षा बरे फोन असतात. दोघांनी बघून घेऊ दे ना एकमेकांना. ललिता, लेकाची ओळख करून दे सगळ्यांना. अगं सगळ्यांनी ओळखलंय त्याला आधीच. तरी इंद्रनील हे मुलीचे बाबा. नमस्कार. आई ही तिची मोठी बहीण संपदा. हॅलो. मुलीचे काका नमस्कार. आणि काकू. आणि या समोर बसल्यात ना त्या मुलीच्या आजी. हा आमचा इंद्रनील आणि त्याचा मित्र मिलिंद. बर तुमचं चालू द्या, मी जरा आलेच बरं का, मी येतेच. टीव्ही बघायला गेली. स्वानंदी चल ना जाऊयात ना. चल ना. नाही यायचं. स्वानंदी काय मी नाही जाणार आहे बाहेर. असं काय करतेस? आपण नंतर बघूयात ना. तर चल ना. हे बघ मी जर बाहेर आले ना तर बाबांना सगळं खरं सांगून टाकेन, कळलं? सगळ्यांसमोर त्यांचं पितळ उघडं पाडेल. तुला जे सांगायचे ते सांग, पण हे लोक गेल्यावर. चल ना चल ना. अनिता, घेऊन ये बाई स्वानंदीला. हो हो आणते. स्वानंदी म्हणजे ना कमाल करते. स्वानंदी अगं तू इथे काय राहतात उभी आहेस? चल बाहेर, चल बाहेर. सगळे थांब. ती लाजून नाही संतापून उभी आहे. का काय झालं? काकू मला काहीतरी सांगायचं. आता काय झालंय तुला? स्वानंदी अगं बाहेर लोक बसली आहेत ना. ती बाहेरची मंडळी गेली ना की मग बोलूया ना आपण. सुरी घेऊन काय करतेस तू इकडे? ठेव आधी सुरी. स्वानंदी अशी सुरी द्यायची नसते कोणाच्या हातात, माहितीये ना तुला. ठेव तिकडे. अगं बाई ठेव ना स्वतःच्या हाताने. स्वानंदी चल ना बाहेर. अगं प्लीज अगं थांबले तुझ्या. मी आता हात जोडू का तुझ्या समोर? का अशी करतेस? चल ना बाहेर, थांबले प्लीज. चल 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 चल. आणि नेमकं आजच काय झालंय तुला? एरवी इतकी छान हसत असतेस. ये बाळे ये लाजू नको. उठ ग उठ. ये ये ग ये ये बस बस इथे. तर ललिता ही आमची स्वानंदी. तुमची? दोघांनी एकमेकांना पसंत केलं तर जहागीरदार होणार आहे ती. शंकाच नको, सत्य आहे. चला ओळख करून दे सगळ्यांशी. ओळखलंय आम्ही. हा म्हणजे आताच वच्छात्याने सांगितलं ना. या स्वानंदी. स्वानंदी हाय. मी नील. इंद्रनील जहागीरदार. म्हणजे नवरा मुलगा. काय एकमेकांना प्रश्न विचारायचे असतील तर विचारून घ्या. अशी लाजू नको. आईसारखीच आहे तुझ्या मी. स्वानंदी अगं त्या काही प्रश्न विचारतील ना त्यांची उत्तर दे. अहो कशाला भंडावून सोडताय तिला? घर कसं आहे ते कळलं, माणसं कशी आहेत ती कळली.
आणि इतकी सोन्यासारखी गुणी मुलगी माझ्या समोर बसले. आणखीन काय प्रश्न विचारायचे आता? नोकरी करतच राहणार आहेस का तू? वच्छी मावशी, हा काय प्रश्न झाला का तुमचा? तिची ओळख पुसून नाही टाकायची आम्हाला. हा, आणि करू दे तिला नोकरी. काय घरात बसून कंटाळून जाईल ती. घरात तशी काय फारशी कामं नसतात ना. गाडी चालवता येते? वाव, गाडी? हो, जहागीरदारांची सून होणारी ती बस किंवा स्कूटरनी जाणार आहे का ऑफिसला? शोभेल का आम्हाला ते? नाही, शिकून घेईल ती. शिकशील ना? मा, ती काय तुमच्या शब्दाबाहेर जाणार आहे काय ग? नाही, म्हणजे उत्सुकता म्हणून विचारते. तुम्ही पण गाडी चालवत असाल ना? म्हणजे काय, पण आता ना कंटाळा येतो गाडी चालवायचा अगदी. आणि आता मुलं चालवतात की गाडी. आणि आम्हाला गाडी हवी असेल तर घरामध्ये ड्रायव्हर आहेच. आमच्या ललिताचं काम अगदी राजाच्या या गळ्यातलं बघितलं तिच्या. वच्छी मावशी, ललिता स्टोरी सांगा ना. ऍक्च्युली मीच तुम्हाला विचारणार होते. इथे स्वानंदीला पाहायला आलोय आम्ही की जहागीरदारांच्या श्रीमंतीचे किस्से सांगायला? तू म्हणतेच तर सांगते. इंदोरच्या महाराजांच्या सोनाराकडनं घडवून घेतला हा दागिना. आणि स्वानंदी, असंही आपण सगळी दागिने त्यांच्याकडनंच घडवून घेतो. हा, मज्जा आहे बुवा एका माणसाची. काय स्वानंदी, अगं बोल. नाही बोलणार ती. एवढी सगळी माणसं बसलीत ना, त्यांच्या समोर तोंड नाही उघडणार ती. काय ग? तुम्हाला काही बोलायचंय का माझ्याशी? नाही नाही नाही, ती विचारते की तुमच्यासाठी चहा आणू का? चहा? आधीच वातावरण तापलंय, त्यात चहा नको. नुसतं पाणी मिळेल? नुसतं पाणी कसं हो? स्वानंदी, जा आतमध्ये आईस्क्रीम ठेवली ते घेऊन ये. अवघडली पोर. पळाली. माझ्या घरची माणसं माझी आहेत का त्याची आहेत ना, तेच कळत नाहीये. कुणी मला खरं का बोलू देत नाहीये? घरंदाज मुली अशाच असतात वच्छी मावशी. शंकाच नको, सत्य आहे. आणि खरं सांगू का, मला ना हे असं मुलगी वगैरे बघणं ना अजिबात पसंत नाहीये. आणि आमच्या इंद्रनीललाही ते आवडत नाही. अहो, पण आयुष्यभराची नाती जोडायची तर मुलगी पाहणं आलंच ना. बरोबर. खरंय. हो, पण म्हणूनच ते खेळीमेळीच्या वातावरणात व्हावं असं आमचं मत आहे. कुणीतरी आईस्क्रीम म्हणाल का? तुझा टीव्ही झाला का सुरू? नाही ना रे, पण तोपर्यंत इथेच बसावं. बसा ना. हा, मला वाटलंच होता मुलगा आगाऊ आहे. हे मुलगे ना आगाऊच असतात. आता मला सांग, त्याला जर माहिती होतं आमच्या लग्नाची बोलणी सुरू आहे, सरळ येऊन सांगायचं ना. स्वानंदी, ती बोर आहेस ग तू. यालाच तर रोमॅन्स म्हणतात. रोमॅन्स एक नंबरचा खोटारडा आहे तो. मी ना काकूला खरं काय ते सांगून टाकणार. नको ग, ती चांगला आहे तो. सॉफ्ट बोलतो, छान दिसतो. मला तू आवडतेस
आणि तुलाही तो आवडतो. म्हणजे हे जसं मला माहिती आहे ना तसं त्यालाही माहिती आहे. आता तूच काय एवढी नाटकं करतेस? सायली, नुसतं दिसण्यावर आणि खोटं खोटं वागण्यावर लग्नाचे निर्णय घ्यायचे नसतात. स्वानंदी, अगं भरल्या का प्लेट? काय झालं तुम्हा मुलींचा? इकडे गप्पा मारताय तुम्ही? कमाल करता तुम्ही दोघं. सगळा तो सुरू आहेच का तुझ्या हातात? काकू, मला काहीतरी सांगायचंय. हळू बोल ना. आणि आता काहीच बोलायचं नाही आपल्याला. हा, आता मला खूप कामं करायची. हे आईस्क्रीम कापलेत ना तुम्ही? चल सायली, तर तिकडचे ट्रे घे पटकन. मी प्लेट घेते. का प्लेट? सायली, ट्रे ठेव तिकडे पटकन. ठेवलेत. हा, आणि चमचा घेऊन ये. चल काकू, आणि आईस्क्रीम कापले नाही तर. एक मिनिट प्लीज ऐका, माझं नंतर उशीर होईल. हळू बोल ना आधी. उशीर काय होईल ग वेडी कुठची? मी आहे ना. आपण रात्री आता जेवायला जमू की नाही तेव्हा बोलूया ना. मी आहे शपथ. हा, पण आता काही बोलायचं नाही. हा, बाहेर तिथे पाहुणे बसले आणि ना इकडे बघ, हे सगळे ना मी दुसऱ्या मुली असताना कोणी रेवा नाही सगळी कामं इथे करून ठेवली असते. मग त्याच्याऐवजी इथे गप्पा आणि बडबड चालू आहे तुमची. आणि पाहुणे म्हणजे नेहमीचे पाहुणे नाहीत, बघण्याचा कार्यक्रम चालू आहे आपला. तर त्याचं काही नाही. म्हणजे आम्हाला तो मुलगा आवडलाय, त्यांना तू आवडली आहेस, म्हणजे सगळं आता सगळं व्यवस्थित होत आहे. तर त्याचं कशाचं भान नाही आहे तुला? आपलं नुसतं इथे बोलत बसायचं आणि इकडे काहीतरी आपलं नुसतं काय चाललंय मला नेहमी कळत नाही. चला हे पटापट भरा. चला. काकू, एवढं बोलायला वेळ आहे? 2 शब्द माझे ऐकून घ्यायला वेळ नाहीये. अरे अजिबात वेळ नाही. चल पटकन हे भरून घे. चला चला चला. हे घे सायली, मदत कर ना मला पटपट. घेताय ना आईस्क्रीम? हो हो, राहू दे वहिनी, मी ठेवतो. राहू दे. ये स्वानंदी. वातावरण फारच गरम झालंय. आईस्क्रीम सुद्धा तापलंय. आमचा इंद्रनील अगदी मजेदार बोलतो. आमच्या वृद्धाश्रमातल्या लोकांना पण आवडतं त्याचं बोलणं. तुमचं वृद्धाश्रम आहे? ना नफा तत्वावर सुरू केलाय. तेवढीच आपली समाजसेवा. हो हो हो. एरवी तुमचा व्यवसाय कसला आहे? काय काय सांगू. तुम्ही असं करा, या एकदा आमच्याकडे, गाडी काढूया, गावात किती किती जमीन आहे ते दाखवू. कळेल हो, सगळं कळेल. एकदा आपली मुलं काय ठरवतात ते बघूया. जाणं येणं सुरू झालं की कळेल सगळं हळूहळू. मुलं काय ठरवणार ते दिसतच आहे त्यांच्या चेहऱ्यावर. नीलचं ते येण्याआधीच पक्क झालंय. हो ना नील? म्हणजे रे? हा, म्हणजे ते फोटो बघून. अगो बाई, आनंदी. मला आणखीन एक आईस्क्रीम मिळालं तरी चालेल प्लीज. हो मा, दे दे दे. हो हो, घ्या ना. स्वानंदी, त्यांना दे.
जुईलीसाठी होतं ना ते. हो अहो तिच्यासाठी ठेवलंय मी फ्रीज मध्ये. ती क्लास मधून आली ना की देईन तिला. आणखी एक मुलगी आहे ना तुम्हाला? हो हा हा. नाही वच्ची मावशी म्हणत होत्या की दोघींना 2-2 मुली आहेत म्हणून. हो जुईली आमच्या घरातलं शेंडेफळ. यंदा 10वीला आहे, क्लासला गेली. तुमचं चालू द्या, मी बघते टीव्ही सुरू होतोय का. ग बाई. सायली घर नाही दाखवणार नीलला? हो मी तर केव्हाची म्हणते घर पाहायला चला म्हणून. स्वानंदी जाताना आपलं घर दाखव.